आला येतो खाल्ला ना सुंदर आहे अरे बांगड्या भरा येथेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो। राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन करतो। राष्ट्रसंत भगवान बाबा डॉक्टर APJ अब्दुल कलाम, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महामातांना महामानवांना तुमच्या माझ्या टाळ्याच्या जोरदार आवाजाने विनम्र अभिवादन करतो। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला आणि 16 ऑगस्ट 1947 ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी असाच मुंबई मंत्रालयावरती मोर्चा काढला होता आणि इथल्या सरकारला ठणकावून सांगितलं होतं, अरे हे इंग्रजांपासून मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून हा स्वातंत्र्याचा भास आहे। या देशातली जनता भुकी आहे असा तत्कालीन सरकारवरती जोराचा हल्ला चढवला आणि ठणकावून सांगितलं की इथली न्यायव्यवस्था काही काची रखाल झाली, ही संसद देखील हिंसण्याची हवेली झाली, पुढे इथली व्यवस्था लाचारतेने भ्रष्टतेने रंगीन झाली। आज या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आझाद मैदानावरती जमलेल्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींना मी सर्वप्रथम धन्यवाद देतो। तुम्ही सर्व या ठिकाणी एकत्र जमलात, आज आपला खरा सण साजरा होतोय। बांधवांनो, आपण 6 महिने खूप तळमळीने प्रत्येक आस्थापनेमध्ये काम केलेलं आहे, त्याचा मोबदला सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने मिळाला आहे ते सर्वांना माहित आहे। चाकूरकर साहेब, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 6 महिने काम केलं आम्ही आणि अक्षरशः आमचं मानधन 2 महिन्याचं 3 महिन्याचं मानधन असं टप्प्याटप्प्याने दिलं आणि ते मानधन ज्यावेळेस मिळायचं त्यावेळेस आम्हाला कोणी पैशाची 500-1000 रुपयाची मागणी करायचं, त्यावेळेस आम्हाला एवढे दिवस बिकट पाहायला मिळाले, त्याच्यासारखे दिवस आम्ही कधीच पाहिले नाही। आणि अक्षरशः मला त्या ठिकाणी असं म्हणावं लागतं की शायर है हम, कर्ज है हमारा, आईना दिखाना, हम लाशों पर बैठकर गजल नहीं कर सकते, इस जुल्म की जो चाहे सजा दे दो हमें, लेकिन जुल्म हुआ तो कभी खामोश नहीं बैठ सकते। खऱ्या अर्थानं या सरकारला कधी जाग येईल किंवा गोरगरीब कामकरी कष्टकरी शेतकऱ्याचा कळवळा येईल हे मला माहित नाही, पण ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, अजित पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांचे तोंडचे शब्द मी तुम्हाला काय सांगतो, ते म्हणले होते इथल्या गोरगरिबाच्या लेकरावर आम्ही कधी अन्याय होऊ देणार नाहीत, अत्याचार होऊ देणार नाहीत। परंतु आज ते शब्द मला ज्यावेळेस ऐकायला भेटते त्यावेळेस तळपायाची आग मस्तकाला जाते आणि त्यांना हे दिसत नाही का आज हे गोरगरीब शेतकऱ्याचे लेकर आज रस्त्यावर
आपल्या या आझाद मैदानावरती बसलेले आहेत. का सरकार लक्ष देत नाही ह्याच्याकडे? का यांच्या मागण्या कुणा ऐकायला कुणाला वेळ नाही? कमान आपल्या पाठीवर कुणी कळवून हात फिरत नाही. म्हणून आपणच आता हुशार होऊन आपल्या पाठीवर कुणी हात ठेवून अशी भावना न करता आता आपणच सर्वजण उठवू सारे रान, पेटवू सारे रान आणि आपण आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या मागण्यासाठी सर्वजण एकत्रित लढू. म्हणून मी जास्त वेळ न घेता पुन्हा मी अजून बोलणार आहे. प्रत्येक जणाला वेळ दिलेला आहे, त्या वेळेचं बंधन मला देखील आहे. कारण मी जाता जाता जास्त न बोलता एवढंच म्हणेल की मन के जीते जीत है, मन के हारे हार, जो हार गए बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार, जो देखे ना सपना, सपनों का अधिकार, असल अधिकार है अपना, तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, यह अंधकार कुछ पल का है, बाकी सब बोला, बाकी सब धन्यवाद. एवढे बोलून मी माझे 2 शब्द आता संपत नाही, पण मी पुन्हा अजून येईन, पण आता हार मानणार नाही. चाकोडकर साहेब, मी पुन्हा येईन. 11 महिन्याचा कार्यकाल इथून वाढून